विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। आज आपण इलस्ट्रेशन नंबर 16 पेज नंबर 334 हा प्रॉब्लेम घेणार आहोत। प्रॉब्लेम अशा स्वरूपाचा आहे पहा। राकेश लिमिटेड इश्यूड 2000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 each at a premium of ₹20 per share payable as follows। राकेश कंपनीने 2000 इक्विटी शेअर्स हे विक्रीला काढलेले आहेत। प्रत्येक शेअर्स ₹100 किमतीचा आहे। फेस व्हॅल्यू 100 आहे आणि विक्रीला काढले त्याने ॲट प्रीमियमने। प्रीमियम ₹20 आहे, म्हणजे ₹120 हा शेअर्स विकला जाणार आहे। पैसे इन्स्टॉलमेंट कसे कसे मागवलेले ते खालील प्रमाणे दिलेले। ऑन ॲप्लिकेशन ₹20, ऑन अलॉटमेंट ₹50 इन्क्लुडिंग प्रीमियम, म्हणजे ₹50 प्रीमियमचे 20 आणि अलॉटमेंटचे 30, अशा प्रकारे ₹50 इन्क्लूड आहे। ऑन फर्स्ट कॉल 20 अँड फायनल कॉल 30, अशा प्रकारे ₹100 ते मागवलेले आहेत। पुढे काय म्हणतात पहा। ॲप्लिकेशन्स वेअर रिसिव्ड फॉर 3000 शेअर्स। 2000 भाग विक्रीला काढलेले, परंतु अर्ज मात्र 3000 शेअर्स साठी आलेले आहेत। तर आपल्याकडे तर 3000 शेअर्स द्यायला नाहीत, म्हणजे 2000 शेअर्स आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो, अलॉटमेंट करू शकतो, पण 1000 जे अर्ज आलेले त्या अर्जाचं काय काय त्यांनी केलेले आहे ते पहा। आता 1000 पैकी पहा, 2000 शेअर अलॉटेड टू अप्लिकंट्स फॉर 2400 शेअर्स, म्हणजे 2000 शेअर्सचे 2400 अप्लिकंट्सला, म्हणजे 2400 साठी अर्ज केले त्यांना वाटप केलेलं आहे, म्हणजे प्रोराटा बेसिस याप्रमाणे वाटप केलेलं आहे पहा। हे 2000 भाग, हे 2400 अर्धाला वाटप केले, म्हणजे कशा प्रकारे पहा। हे 20/24 प्रमाणे येतं, किंवा यालाच 4×5 आणि 4×7=24, अशा प्रकारे 5/6 प्रमाणे येतं, म्हणजे ज्यांनी 6 साठी अर्ज केलेले त्याला 5 द्यायचं। अशा प्रकारे प्रोराटामध्ये वाटप केलेलं आहे। नंतर आता उरले 600 ऍप्लिकेशन्स। ह्या 600 ऍप्लिकेशन्सला मात्र त्यांनी काय केले पहा। द रिमेनिंग ऍप्लिकेशन्स फॉर 600 शेअर बीइंग रिफ्युज्ड, नाकारलेले आहेत, आणि त्याचे पैसे काय केले। ऍप्लिकेशन्स मनी देअर ऑन वाज रिफंडेड। हे जे काही ऍप्लिकेशन मनी आहे, 600 भागावरचं जे काही ऍप्लिकेशन आपल्याकडे पैसे आलेले आहेत, फीस आलेली आहे, ती त्याची त्यांना परत करून टाकलेली आहे, म्हणजे परतीची आपल्याला नोंद करावयाची आहे। आता उरले पुढे काय म्हणतात। एक्सिस मनी रिसिव्ड ऑन ऍप्लिकेशन वाज ऍडजस्टेड अगेन्स्ट अलॉटमेंट। एक्सिस मनी म्हणजे कोणत्या ऍप्लिकेशन्स जे 2000 आपण बाहेर विक्रीला काढत आहोत, तर 2400 जे ऍप्लिकेशन आलेले आहेत, 400 ऍप्लिकेशनचे जे एक्सिस मनी आपल्या सोबत आलेले आहे ₹20 प्रमाणे, 4×2 8,000 जे आलेले आहेत, ही 8,000ची रक्कम मात्र आपण शेअर अलॉटमेंट कडे वर्ग केलेली आहे। शेअर अलॉटमेंटचे आलेले आहेत असं समजून अलॉटमेंट मध्ये ती ऍडजस्टमेंट करून घेतलेली आहे असं सांगतात। नंतर ऑल अमाउंट्स वेअर ड्यूली रिसिव्ड एक्सेप्ट मिस्टर मंदार टू whom 80 शेअर्स वेअर अलॉटेड। मंदार नावाचा एक शेअर होल्डर आहे, ज्याला आपण 80 शेअर्स इश्यू केलेले होते, परंतु काय झालं पहा। मंदार failed to pay first and final call. His share were forfeited and were reissued to Mr. Ketan as fully paid at ₹80 per share. अशा प्रकारे 80 शेअर्स जे आहेत मंदारचे, ते काय केलेले, फॉरफेट केलेले, रद्द केलेले आहेत, आणि रद्द करून पुन्हा ते ₹80 विकलेले आहेत। अशा रीतीने आपल्याला एंट्रीज करावयाचे आहेत। ऍप्लिकेशन्स, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल, फॉरफेचर, रिइश्यू, अशा प्रकारे या क्रमाने एंट्री करायचे। पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, ऍप्लिकेशन मनी घेणार आहोत। आपल्याला माहिती आहे ऍप्लिकेशनच्या संदर्भात 2 एंट्री, अलॉटमेंटच्या संदर्भात 2 एंट्री, आणि नंतर फर्स्ट कॉल 2 एंट्री, सेकंड कॉल 2 एंट्री, यानंतर फॉरफेचरची 1 एंट्री, यानंतर रिइश्यूची 1 एंट्री, आणि या दोन्हीचा जो काही
रिझर्व्ह फंडाला पाठवायची रक्कम आहे ती एक एंट्री. अशा प्रकारच्या एंट्री आपल्याला अनुक्रमे करावयाच्या आहेत. तर पहिली एंट्री आपण करूया ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड केलेली. ती एंट्री काय होणार आहे, बँक अकाउंट डेबिट टू शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. म्हणजे आपल्याकडे पैसे आले आणि शेअर ऍप्लिकेशनच्या नावाने आलेले आहेत. पण किती पैसे आलेले आहेत, भाग आपण विक्रीला काढले 2000, परंतु शेअर्स मात्र 3000 आलेले आहेत. म्हणजे 3000वर शेअर ऍप्लिकेशन मनी आलेले आहेत आपल्याला. म्हणून 3000 गुणिले 20 या प्रमाणात आपल्याला रक्कम घ्यावायची आहे. म्हणजे 3000 गुणिले 20 म्हणजे 60,000 रुपये आपल्याला आलेले आहेत. पहिल्यांदा आपण एंट्री करणार आहोत. फर्स्ट, बैंक अकाउंट डेबिट ₹60,000 to equity share application account ₹60,000. Narration being share application money on 3,000 shares at ₹20 per share received. अशा प्रकारे फर्स्ट एंट्री आपण केलेली आहे. आता मित्रांनो लक्षात ठेवा, 20 रुपयाप्रमाणे 3,000 शेअर्सवर आपण ऍप्लिकेशन मनी रिसिव्ह केलेले आहे. आणि आपले ऍक्च्युअल शेअर्स किती आहे, 2000. म्हणजे शेअर कॅपिटल आता या 60,000मध्ये 3 प्रकारची रक्कम अवलंबून आहे. कशा कशा प्रकारे पहा, हे 60,000 आहेत. 60,000मध्ये आपल्याला 2000 भाग आपले आहेत. म्हणजे 2000 गुणिले 20 बरोबर 40,000 हे शेअर कॅपिटलची रक्कम यात समाविष्ट आहे. नंतर उरले आपले किती, हे 400 एक्स्ट्रा आलेले आहेत. हे 400 गुणिले 20 म्हणजे हे 8,000 आपल्याला अलॉटमेंटला ट्रान्सफर करायचे. आपल्याला अलॉटमेंट मध्ये ऍडजस्ट करा म्हणून सांगितलं आपल्याला. आणि जे 600 भाग आपल्याला आलेले अर्ज आहेत त्याची रक्कम आपण 20 प्रमाणे परत केलेली आहे ती 12,000. अशा प्रकारे 60,000 रकमेमध्ये या 3 रकमा समाविष्ट आहेत. एक शेअर कॅपिटलची आहे, एक अलॉटमेंटचा ऍडजस्टमेंट करायची जे एक्सिस मनी ऍप्लिकेशन सोबत आलेले आहे, आणि दुसरे आहेत एक्सिस मनी परत पाठवलेली आपल्याला ऍप्लिकेशन आल्या सोबतची. म्हणजे ऍडजस्टमेंट करायची रक्कम, परत पाठवल्याची रक्कम आणि शेअर कॅपिटलची रक्कम, अशा 3 रकमा यामध्ये आहेत. म्हणून आता शेअर ऍप्लिकेशन अकाउंट हे आपल्याला 3 अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. म्हणून कशी एंट्री होईल याची पहा. शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट ₹60,000 टू शेअर कॅपिटल अकाउंट 40,000 टू शेअर अलॉटमेंट अकाउंट 8,000 टू बँक अकाउंट 12,000. अशा प्रकारे काही वेळेला आपल्याला 3ही स्वतंत्र एंट्री आपल्याला करता येतात. कशा प्रकारे, शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट एक एंट्री, पुन्हा शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट 8,000 टू शेअर अलॉटमेंट अकाउंट हे सेकंड एंट्री, आणि थर्ड एंट्री आहे शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट ₹12,000 टू बँक अकाउंट ₹12,000. अशा प्रकारे 3ही एंट्री करता येते. 3 एंट्रीच्या ऐवजी आपण कंबाइंड एकच एंट्री सुद्धा करू शकतो. तर तशा प्रकारचे आपण एकच एंट्री करूया. नंबर 2, इक्विटी शेअर ऍप्लिकेशन
अकाउंट डेबिट ₹60,000 60,000ची आपल्याला व्यवस्थित विल्हेवाट लावायची आहे. ती म्हणजे शेअर कॅपिटल, शेअर अलॉटमेंट आणि बँक परत करायची. म्हणून पहिल्यांदा शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करा. इक्विटी शेअर कॅपिटल, कॅपिटल अकाउंट ₹40,000 टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. अलॉटमेंटला किती 8,000 वर्ग केल्यात आपण आणि 6,000 भाग रिजेक्ट केल्यामुळे त्यांना रक्कम आपल्याला 6 दुगणी 12,000 देऊन टाकायची आहे. म्हणून ही बँक अकाउंट. हे 12,000 नॅरेशन असं लिहिता येईल. बिंग शेअर application money transferred to share capital account and share and पुन्हा अजूनच घ्या. अप्लिकेशन मनी money adjusted against share allotment and also excess money refunded. जास्तीचे पैसे हे आपल्याला दिले रिफंड केलेले आहे. अशा प्रकारे आपली 3 एंट्रीची आपण कंबाइंड एक एंट्री केलेली आहे. यानंतर आता ऍप्लिकेशन्स वरच्या 2 एंट्री संपल्या. आता पुन्हा शेअर अलॉटमेंटची एंट्री घ्यायची आपल्याला. शेअर अलॉटमेंट मात्र किती रुपयाचा मागवायचा आपल्याला 50 रुपयाचा मागवायचा आहे. 50 मध्ये 30 रुपये हे शेअर कॅपिटलचे आहेत आणि 20 रुपये हे प्रीमियमचे आहेत. म्हणून याची एंट्री होते इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल टू शेअर प्रीमियम. कॅपिटलची रक्कम 30 रुपयाप्रमाणे आणि प्रीमियमची रक्कम 20 रुपयाप्रमाणे. म्हणजे शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 50,000 आणि शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट क्रेडिट 30,000 आणि शेअर प्रीमियम अकाउंट 20,000. अशा प्रकारची ही एंट्री करावी लागेल आपल्याला. शेअर अलॉटमेंट ड्यू दाखवायची एंट्री. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट ₹50,000 50,000 सॉरी 50 गुणिले 2 म्हणजे 1 लाख 1 लाख रुपीज. 5 दुगणी 10 हे 1 लाख रुपीज टू
इक्विटी शेअर फेस व्हॅल्यूने कॅपिटलला ट्रान्सफर करायचं आहे, कॅपिटल दाखवायचं आहे. फेस व्हॅल्यू मध्ये 3 रुपये समाविष्ट आहेत. तर 3 दुगणी 6 म्हणजे 60,000 कॅपिटलला, सॉरी 3 दुगणी 60,000. आणि शेअर प्रीमियम अकाउंट 40,000. 20 रुपयाप्रमाणे 2,000 शेअर्स म्हणजे 2 दुगणी 4. being share allotment on 2,000 shares at rupees 50 including premium due. नंतर आता रक्कम मिळाली आपल्याला, अलॉटमेंटची रक्कम मिळाली. किती मागवली आपण? 1,00,000 रुपये मागवले. म्हणजे आपल्याला 1,00,000 रुपये मिळणार नाही. का मिळणार नाही? आपल्याला अलॉटमेंट म्हणजे ऍप्लिकेशन सोबत आलेले जे 8,000 आहे, हे 8,000 आपण अलॉटमेंटला ऍडजस्ट करून घेतलेले. म्हणजे ऍप्लिकेशनचे पैसे देऊनही जास्तीचे पैसे त्या शेअर होल्डरचे आपल्याकडे आलेले आहेत, म्हणून ते आपण इन्स्टॉलमेंट अलॉटमेंटच्या हप्त्यामध्ये आम्ही वर्ग करून घेऊ, ऍडजस्ट करून घेऊ असं म्हटलेलं होतं. मग आता ते लोक आपल्याला अलॉटमेंटचे पैसे देणार नाहीत, कारण ऑलरेडी त्यांचे आलेले आहेत. म्हणजे ते 8,000 आता येणार नाही. मग आपल्याला 8,000 येणार नाही तर मिळतील किती लाखाचे? 92,000 रुपये आपल्याला मिळतील. म्हणून एंट्री काय होईल याची आता? बँक अकाउंट डेबिट रुपीज 92,000 टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट रुपीज 92,000. म्हणजे पहा इथं शेअर अलॉटमेंट अकाउंट कितीने डेबिट झाला? 1,00,000ने डेबिट झाला. पण इथं शेअर अलॉटमेंट अकाउंट किती लाखाने क्रेडिट होतो? 92. हा अकाउंट टॅली होत नाही. टॅली होत नाही म्हणजे इथं पहा आता शेअर इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट 8,000. इथं क्रेडिट झाला 8,000 आणि इथं क्रेडिट झाला 92,000 आणि 92 8 1,00,000 म्हणजे 1,00,000 डेबिट आणि 1,00,000 क्रेडिट. अशा प्रकारे हा अकाउंट क्लोज होऊन जात असतो. being share allotment money received. अशा प्रकारे आपल्याला शेअर अलॉटमेंट केलेला आहे. आता शेअर फर्स्ट कॉल करूया आपण. आता फर्स्ट कॉल करायचं 20 रुपयाप्रमाणे 2,000 शेअर्स वर, म्हणजे किती येईल? 40,000 रुपये येतील. म्हणून कॉल करत असतानाची एंट्री, ड्यू दाखवत असतानाची एंट्री काय होणार आहे? इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. म्हणून पहा इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट किती रुपये? 40,000. 20 रुपये गुणिले 2,000 शेअर्स टू शेअर कॅपिटल अकाउंट रुपये 40,000. कंस असा लिहा, being
share first call on 2000 shares at ₹20 each ड्यू. अशा प्रकारे हा ड्यू दाखवला आपण पहिला कॉल. इथं आता आपल्याला सांगितलेलं आहे पहा, ऑल अमाउंट वेर ड्यूली रिसिव्ड एक्सेप्ट कोण मिस्टर मंदार टू whom 80 शेअर्स वेर अलॉटेड. सर्व रक्कम मिळाली पण फक्त मंदार नावाचा शेअर होल्डर असा आहे की त्याला आपण 80 शेअर्स इश्यू केलेले होते. त्यांनी मात्र मंदार फेल टू पे फर्स्ट अँड फायनल कॉल, म्हणजे पहिला आणि शेवटचा दोन्ही कॉल त्यांनी दिलेले नाहीत. म्हणजे आता ह्या कॉलची सुद्धा आपल्याला रक्कम आलेली नाही. किती शेअर्सवर? 80 शेअर्सवर आली नाही. पहा 80 शेअर्स आपण मागवले किती? 20 रुपयाप्रमाणे, म्हणजे 1600 रुपये आपल्याला आलेले नाहीत. 40,000पैकी 1,600 आले नाहीत. आपल्याला येणं आहे 40,000. 40,000पैकी 1,600 मिळाले नाहीत, म्हणजे मिळाले किती? 38,400 रुपये आपल्याला मिळाले. म्हणून एंट्री काय होणार आता? बँक अकाउंट डेबिट 38,400 टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 38,400. अशा प्रकारे आपल्याला रक्कम प्राप्त झाली. याचं नॅरेशन असं लिहिता येत आपल्याला, बीइंग शेअर फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड एक्सेप्ट 80 शेअर्स. 80 शेअर शिवाय सर्व रक्कम आपल्याला मिळालेली आहे. अशा रीतीने आपल्याला फर्स्ट कॉल आपण ड्यू दाखवला आणि फर्स्ट कॉलची रक्कम आली. तसंच आता सेकंड कॉल आपल्याला कॉल करायचा आहे आणि सेकंड कॉल 30 रुपयाने कॉल करायचा आहे. 30 रुपये गुणिले 2000 शेअर्स म्हणजे 60,000 रुपये आपल्याला ड्यू दाखवायचे आहे. म्हणून याची एंट्री काय होणार आहे? इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. म्हणून पाहता नंबर 7 ची एंट्री इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट 30 रुपये गुणिले 2000 शेअर्स टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट ₹60,000. नॅरेशन आपल्याला लिहिता येईल, बीइंग शेअर फायनल कॉल ऑन 2000 shares at ₹30 each due. अशा प्रकारे ड्यू दाखवण्याची एंट्री आहे. आता आपल्याला पुन्हा मंदार नावाचा जो शेअर होल्डर आहे त्याने 80 भागावर सेकंड कॉल सुद्धा दिला नाही. पण सेकंड कॉलचे किती रुपये आले नाहीत पहा. त्याचे आता 80 शेअर्स आहेत, 30 रुपयाप्रमाणे आपण मागवले म्हणजे 2400 रुपये आलेले नाहीत.
आपण ड्यू दाखवले 60,000 म्हणजे आपल्याला 60,000 येणं आहे, पण 80 शेअर्सवर 30 रुपयाप्रमाणे रुपये मिळाले नाहीत, तर 60,000पैकी 2,400 जर मिळाले नाहीत तर मिळाले किती? 10 मधून 4 गेले 6, 9 मधून 2 गेले 7, हे झाले 57,600 रुपये आपल्याला मिळाले. 57,600 प्राप्त झाल्याची आपण एंट्री करूया. एंट्री नंबर 8. बैंक अकाउंट डेबिट ₹57,600 to equity share final call account. ₹57,600. Narration being share final call money received except 80 shares. अशा प्रकारे आपले सर्व पैसे आपण घेतलेले आहेत. इथपर्यंत आपल्या एंट्री पूर्ण प्रॉब्लेमच्या झालेल्या आहेत. पण आता पुढे काय झालेलं आहे, ते इमानदारचे जे 80 शेअर्स आहेत हे शेअर्स आपण फॉरफेट करून टाकलेले आहेत. म्हणजे तेवढ्याने आपलं कॅपिटल काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. आपल्या भागाची किंमत आहे 100 रुपये. 100 रुपये किंमत आहे आणि 80 भाग आपण रद्द केलेले आहेत. म्हणजे आपलं कॅपिटल किती कमी झालं? 8,000 रुपयानं आपलं कॅपिटल कमी झालेलं आहे. कॅपिटल कमी झाल्याची एंट्री आपल्याला माहित आहे. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू, ज्या कॉलवर रक्कम मिळाली नाही ते कॉल, आणि ज्या कॉलवर रक्कम मिळाली ते फॉरफेचर अकाउंट, जेवढी रक्कम पूर्वी मिळाली ते फॉरफेचर अकाउंट म्हणून क्रेडिट करायची आहे. कशा प्रकारे पाहता, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट ₹8,000 टू, कोणकोणते कॉल मिळाले नाहीत आपल्याला? फर्स्ट कॉल मिळाला नाही आणि सेकंड कॉल सुद्धा मिळाला नाही, म्हणून टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट, टू शेअर फायनल कॉल अकाउंट आणि उर्वरित टू शेअर फॉरफेचर अकाउंट. अशा प्रकारे आपल्याला 8,000ची विल्हेवाट लावून आपल्याला नोंद करावयाची आहे. म्हणून आता प्रथम आपण शेअर फॉरफेट करण्याची एंट्री करूया. एंट्री नंबर 9. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट ₹8,000 to equity share first call account. इक्विटी शेअर्स वर किती मिळाले नाहीत पहा आपल्याला. फर्स्ट कॉल 80 गुणिले 20 1600 मिळाले नाहीत. नंतर 80 गुणिले 30 सेकंड कॉलवर 2,400 मिळाले नाही. आणि मिळाले कोणकोणते? ऍप्लिकेशनचे 20 आणि अलॉटमेंटचे 30 असे 50 मिळालेले आहेत. म्हणजे 80 गुणिले 50 बरोबर 8×5 = 40. अशा प्रकारे आपल्याला हे 2 करायचं आहे. 2 अशा प्रकारे 2 इक्विटी शेअर्स फर्स्ट कॉल 1,600. पुन्हा 2 इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट किती रुपये? 2,400. आणि 2 शेअर फॉरफेचर अकाउंट
4,000. 50 रुपये मिळाले आपल्याला. ऍप्लिकेशनचे 20 आणि अलॉटमेंटचे 30 असे 50,000 मिळाले. 50 गुणिले 80 म्हणजे 4,000 केले. कंस being 80 shares of Mandar, Mr. Mandar, forfeited due to non payment of first and final call. अशा रीतीने फर्स्ट आणि फायनल कॉल न दिल्यामुळं आपण हे शेअर्स फॉरफेचर करून टाकलेले आहे. आता फॉरफेट केलेले शेअर्स काय केले त्यांनी? इश्यू करून टाकलेले, रिइश्यू केलेला आहे. किती रुपयाला रिइश्यू केलेले पहा. His share were forfeited and were reissued to Mr. Ketan as fully paid at ₹80 per share. 80 रुपयाप्रमाणे हे शेअर्स पुन्हा विकून टाकलेले आहेत. विकून टाकले म्हणजे 80 रुपयाला एक शेअर विकलेला आहे. 80 शेअर्स आहेत म्हणजे 8 64. 6,400 रुपये आपल्याला आले. 80 शेअर्स आहेत, 80 रुपयाने विकलेले आहेत. पण प्रत्येक शेअरची किंमत आहे 100. 20 रुपये कमीने विकले, 20 रुपयाचा तोटा झाला पुनर्विक्रीवर आपल्याला. हा तोटा आपल्याला भरून काढायचा आहे. कशातून? फॉरफेचर मधून भरून काढायचा आहे. म्हणून याची एंट्री कशा प्रकारे करायची आपल्याला? पहिल्यांदा बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट ₹6,400 आपल्याला 6,400 मिळाले. आता मिळायला पाहिजे किती? 8,000 व्हायला पाहिजे आपल्याला. 20 रुपयाचा तोटा झाला 80 शेअर्सवर आपल्याला. 8 दुनी 16. अशा प्रकारे हे 1,600 रुपये आपल्याला या फॉरफेचर अकाउंट मधून भरून काढायचे आहे. म्हणून फॉरफेचर अकाउंट याकडे डेबिट करायचं आहे. इथे क्रेडिट झालेलं आहे 4,000 आणि आता इथे डेबिट करायचं आहे. म्हणून शेअर forfeiture account debit ₹1,600 to share capital account. आता कॅपिटल पुनर्निर्मिती झाली म्हणून इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट ₹8,000. 8,000 ने शेअर कॅपिटल या ठिकाणी डेबिट झाला होता, तो पुन्हा क्रेडिट केलेला आहे. पुनर्निर्मिती झाले. आपलं कॅपिटल जशा तसं पूर्वीसारखंच राहिलेलं आहे. म्हणून याला नॅरेशन अशा प्रकारे लिहिता येईल. बीइंग फॉरफेटेड 80 शेअर्स reissued at ₹80 per share. अशा प्रकारे हे फॉरफेट केलेली एंट्री आहे. आता आपल्याकडे या फॉरफेट झालेल्या शेअर्सवर त्याच्या किमतीपेक्षा जास्त रक्कम आलेली आहे. कशी जास्त आली पहा, लक्षात ठेवा. सुरुवातीला आपल्याला ऍप्लिकेशन आणि अलॉटमेंट दिलेले, त्यांनी फर्स्ट कॉल सेकंड कॉल दिला नाही. फर्स्ट कॉल 20 रुपयाचा दिला नाही. सेकंड कॉल म्हणजे फायनल कॉल 30 रुपयाचा दिला नाही. म्हणजे दिले नाही एकूण 50 रुपये. आणि दिलेत कोणते? ऍप्लिकेशनचे 20 आलेले आणि अलॉटमेंटचे 30 आलेले. म्हणजे एकूण सुरुवातीला मंदारकडून 50 रुपये मिळाले. कोणत्या शेअर्सवर? या 80 शेअर्सवर. लक्षात येते तुमच्या? पूर्वी 50 मिळाले आणि आता पुनर्विक्री करत असताना 80 मिळाले. म्हणजे एकूण किती रुपये मिळाले? 130 रुपये मिळाले. बरोबर आहे. 130 रुपये मिळाले आपल्याला. म्हणजेच 30 रुपये जास्त मिळालेले आहे.
30 रुपये आपल्याला जास्त मिळालेले आहेत. तर 30 रुपयापैकी आपण काही रुपये इथून भरून काढलेले आहेत. तिथं 1600 रुपये भरून काढलेले आहेत. तर त्या 1600 मधून किती राहिले पहा. इथं शेअर फॉरफेचर आपल्याला 4000 मिळाले पहा. 50 प्रमाणे 4000 अगाऊ मिळालेले आहेत पूर्वी. त्या 4000तून आपण शेवटी पुनर्विक्री करत असताना 20 कमी मिळाले म्हणून 20 भरून काढले. हे 20 भरून काढले म्हणजे 8 दुनी 16 भरून काढले. आता राहिले किती 30चे. 30चे किती राहिले 8 त्रिका 24 म्हणजे 2600 रुपये 2400 रुपये राहिले. हे कुठे ट्रान्सफर करायचं आपल्याला कॅपिटल रिझर्व्हला. फॉरफेचर अकाउंट क्लोज करण्यासाठी कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करायचे आहे. म्हणून याची एंट्री होते शेअर फॉरफेचर अकाउंट DR 2400 टू शेअर कॅपिटल अकाउंट 2400 म्हणजे अलॉटमेंट सोबत आलेले जे 8 त्रिक 24,000 ते भरून आपण ऍप्लिकेशन सोबत आले तेवढे भरून काढले. अलॉटमेंटचे तसेच शिल्लक राहिलेली जास्तीची रक्कम ही आपण कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर केलेली आहे. तर सॉरी इथं आपल्याला कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट करायचे शेअर कॅपिटल नाही. बोलण्याच्या ओघामध्ये कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट being balance of share forfeiture account transferred to capital reserve account. अशा प्रकारे आपल्या गणिताची आपण पूर्ण एंट्री केलेल्या आहेत. आता आपल्याला काही प्रॉब्लेम मध्ये विचारलेलं नाही तरी परंतु हे गणित आपल्याला बॅलन्स शीट मध्ये कशा प्रकारे दाखवता येतं हे पाहायचं आहे आता आपल्याला. तर बॅलन्स शीट मध्ये दाखवत असताना शेअर कॅपिटल दाखवायचं. आगाऊ रक्कम काय प्रीमियमची मिळाली का ते पाहायची. प्रीमियमची रक्कम दाखवायची लायबिलिटी साइडला. आणि आपल्याला जास्तीची रक्कम काही मिळालेली जी कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर केलेली ती एक लायबिलिटी साइडला दाखवायची. आणि जेवढे पैसे मिळालेले आहेत तेवढे पैसे कुठं बँक म्हणून असेट साइडला दाखवायचं आहे. तर पहा आता आपल्याला कसं दाखवता येतं. एकूण आपले 2000 शेअर्स आहेत प्रत्येकी 100 रुपयाप्रमाणे. 2000 इक्विटी शेअर 8 rupees 100 each. किती रुपये झाले 2 लाख बरोबर आहे. प्रीमियम मिळालेले आपल्याला शेअर प्रीमियम शेअर प्रीमियमची रक्कम पहा इथं. अलॉटमेंट पहा शेअर प्रीमियम रुपीज 40,000 40,000 आणि कॅपिटल रिझर्व्ह रुपये किती आहेत 2,400. अशा प्रकारे आपली लायबिलिटी साइड 2,42,400 येऊ लागलेली आहे. आता एवढे पैसे आले का आपल्याकडे पहा. बँक आता किती आली इकडे लक्ष द्या. आता पहा आपल्याला सुरुवातीला 60,000 मिळाले. पहा आपण कसं करूया या ठिकाणी. हे सुरुवातीला मिळाले 60,000
ऍप्लिकेशनच्या सोबत पहिले बँक डेबिटच्या बँक सगळं एकत्रित करायच्या, त्यातून असेल तर क्रेडिट बँक डेट वजा करायचे. हे डेबिट बँक 60,000, पुन्हा इथं डेबिट बँक किती आहे पहा 92,000, हे 92,000. पुन्हा डेबिट बँक 6व्या एंट्री मध्ये 38,400, हे 38,400. नंतर आणखी 8व्या एंट्री मध्ये 57,600, हे 57,600. आणि पुन्हा 10व्या एंट्री मध्ये बँक आहे डेबिट 6,400, हे 6,400. म्हणजे एवढे पैसे आपल्याला मिळाले. 0 0 6 4 10 4 14 ला 4 हातच्या ला 1 1 2 3 3 8 11 7 18 7 24 ला 4 हातच्या ला 2 2 6 8 9 17 17 3 20 आणि 5 25. 2,54,400 रुपये आपल्याला प्रत्यक्ष मिळाले. पहा 2,54,400 हे प्रत्यक्ष पैसे आपल्याकडे आले. आणि आपण काही पैसे रिफंड केलेले आहेत. पहा इथं बँक अकाउंट इथं क्रेडिट झालेला आहे 12,000. एवढे पैसे गेले आपले, रिफंड केलेले आहेत. ते पैसे कमी करावे लागतील आपल्याला, म्हणून कमी करायचे 12,000. हे 12,000 मायनस केले इथं. मग आपल्याकडे आता प्रत्यक्ष पैसे राहिले किती बघा. 4 मधून 2 गेले 2, 5 मधून 1 गेले 4 आणि हे 2. 2,42,000 हे बँकेला ठेवून टाका. 2,42,400 एवढे पैसे आपले राहिले. बॅलन्स शीट आपलं टॅली झालं 2,42,400 ने. अशा रीतीने आपलं बॅलन्स शीट सुद्धा टॅली होतं. हे सुद्धा आपल्याला दाखवता येणं महत्वाचं आहे. कधी कधी आपल्याला एंट्रीचं प्रमाण कमी दिलं जातं, हे बॅलन्स शीट दाखवायला सांगितलं. मग बॅलन्स शीट दाखवत असताना लक्षात ठेवायचं शेअर कॅपिटल दाखवायचं, जर काही शेअर प्रीमियम असेल तर दाखवायचं, आणि कॅपिटल झिरो असेल तर दाखवायचं. जे काही एंट्री मध्ये आहे ते या ठिकाणी दाखवलं म्हणजे गणित टॅली होऊन जात असतं. तर आता या गणिताचा चांगला सराव करा. पुढच्या गणिताला घेऊन मी नंतर येतो. तोपर्यंत धन्यवाद.